मेरे प्रिय 10वीं कक्षा के छात्रों को मैं स्टडी विद टीचर एजुकेशनल चैनल पे स्वागत करती हूँ। और आज हम पढ़ेंगे मातृभूमि कविता। तो इसके पहले आपको क्या करना है, सब्सक्राइब होना है और बेल आइकॉन पर क्लिक करना है और सभी अपने 10वीं कक्षा के जो दोस्त है दोस्तों को भी शेयर करना है इस वीडियो को। और इस कविता के कवि है भगवती चरण वर्मा जी। तो पहले जानेंगे बच्चों भगवती चरण वर्मा जी के परिचय। श्री भगवती चरण वर्मा जी का जन्म होता है 30 अगस्त 1903 को उन्नाव जिले के उत्तर प्रदेश के शफीपुर गांव में। तो ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂತ ಉನ್ನಾವ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಶಫೀಪುರ್ ಅನ್ನುವ ಒಂದು ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ भगवती चरण वर्मा जियವರು जनिसुत्तारे। उन्होंने इलाहाबाद से BA LLB की डिग्री प्राप्त की है। इलाहाबादದಿಂದ BA ಮತ್ತು LLB डिग्रीಗಳನ್ನು पಡೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ। उन्होंने विचार और नवजीवन नामक 2 पत्रिकाओं का संपादन भी करते हैं। 2 ಪತ್ರಿಕೆ 2 ಪತ್ರಿಕೆಗಳ ಸಂಪಾದನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ। ಯಾವ್ಯಾವ ಪತ್ರಿಕೆಗಳು? ವಿಚಾರ ಮತ್ತು ವಿನಿಮಯ ನವಜೀವನ ಅನ್ನುವ 2 ಪತ್ರಿಕೆಗಳ ಒಂದು ಸಂಪಾದನೆಯನ್ನು ಸಹಿತ ಮಾಡ್ತಾರೆ। और इसके साथ आकाशवाणी के कई केंद्रों में भी सेवा की। ಆಕಾಶವಾಣಿಯ ಹಲವಾರು ಕೇಂದ್ರಗಳಲ್ಲಿಯೂ ಸಹಿತ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾರೆ। इन्होंने चित्रलेखा उपन्यास पर 2 बार फिल्म निर्माण हुआ है। उनके जो ಚಿತ್ರಲೇಖಾ ಉಪನ್ಯಾಸ है, ಚಿತ್ರಲೇಖಾ ಅನ್ನುವ ಒಂದು ಕಾದಂಬರಿಯ ಮೇಲೆ 2 ಸಲ ಚಲನಚಿತ್ರ ನಿರ್ಮಾಣಗೊಳ್ಳುತ್ತದೆ। दूसरा उपन्यास भूले बिसरे चित्र साहित्य अकादमी से पुरस्कृत है। ಇನ್ನೊಂದು ಎರಡನೇ ಉಪನ್ಯಾಸ ಯಾವುದು? ಭೂಲೆ ಬಿಸ್ರೆ ಚಿತ್ರ ಅನ್ನುವ ಉಪನ್ಯಾಸಕ್ಕೆ ಸಾಹಿತ್ಯ ಅಕಾಡೆಮಿ ಪುರಸ್ಕಾರ ಲಭಿಸುತ್ತದೆ। उन्होंने खिलौने, पतन, 3 वर्ष, टेढ़े मेढ़े रास्ते, युवराज चूंड ಅನ್ನುವ ಉಪನ್ಯಾಸಗಳನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ। मेरी कहानियाँ, मोर्चाबंदी तथा संपूर्ण कहानियाँ। ये तो क्या है? कहानी संग्रह है। मेरी कविताएं, कवि सविनय और एक नाराज कविता, ये तो कविता संग्रह है। मेरे नाटक, वसीयत, ये 2 नाटक है। आदि उनकी अन्य ಲೋಕಪ್ರಿಯ ಕೃತಿಯಾं हैं। ಇವೆಲ್ಲವುಗಳು ಲೋಕಪ್ರಿಯವಾಗಿರತಕ್ಕಂತ ಇತರ ಕೃತಿಗಳು। 5 अक्टूबर 1981 को वर्मा जी का देहांत हुआ। 5 ಅಕ್ಟೋಬರ್ 1981ರಲ್ಲಿ ವರ್ಮಾಜಿಯವರು ನಿಧನ ಹೊಂದುತ್ತಾರೆ। तो हमको क्या अभी तक हमने कवि के परिचय को जान चुके हैं। तो उसके बाद हमको क्या करना है, कविता का आशय देखना है। तो भगवती चरण वर्मा के नाम को हिंदी साहित्य में आदर के साथ लिया जाता है। हिंदी ಸಾಹಿತ್ಯದ ಒಂದು ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಭಗವತಿ ಚರ್ಮರವರ ಒಂದು ಹೆಸರನ್ನು ಬಹಳಷ್ಟು ಆದರಣೀಯವಾಗಿ ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। प्रस्तुत कविता में कवि के देश प्रेम की झलक दिखाई देती है। ಈ ಒಂದು ಪ್ರಸ್ತುತ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ದೇಶ ಪ್ರೇಮದ ಒಂದು ಝಲಕನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಪ್ರಸ್ತುತವಾಗಿ ದೇಶ ಪ್ರೇಮದ ಒಂದು ಗಾಳಿಯನ್ನ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। वे मातृभूमि को प्रणाम करते हुए उसमें विद्यमान अपार वन संपदा, खनिज संपदा का वर्णन करते हुए भारत के महान विभूतियों का स्मरण करते हैं। ಅವರು ಮಾತೃಭೂಮಿಗೆ ನಮಸ್ಕಾರವನ್ನು ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿ ವಿದ್ಯಮಾನವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ, ಅಲ್ಲಿ ಸಂಗ್ರಹಿತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವನ ಸಂಪತ್ತನ್ನು ಮತ್ತು ಖನಿಜ ಸಂಪತ್ತನ್ನು ವರ್ಣಿಸುತ್ತಾ ಭಾರತದ महानತೆಯನ್ನು ಸ್ಮರಿಸುತ್ತಾ इस कविता से भारत की महानता का परिचय प्राप्त होता है। ಈ ಕವಿತೆಯಿಂದ ನಾವು ಏನನ್ನು ತಿಳಿದುಕೊಳ್ತೀವಿ ಮಕ್ಕಳೇ? ಭಾರತದ ಮಹಾನತೆಯ ಪರಿಚಯವನ್ನ ಮಾಡ್ಕೊತಾ ಇದ್ದೀವಿ। ಹಾಗಾದ್ರೆ ಕವಿತೆಯನ್ನ ನೋಡೋಣ। ಈ ಕವಿತೆ ಅದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ನಾವೇನು ನೋಡಬೇಕಾಗಿದೆ?
ನಯ ಶಬ್ದಗಳು, ಹೊಸ ಶಬ್ದಗಳನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. तो इसमें नए शब्द है शाहिद, सोया हुआ, शाहिद है सोया हुआ. अमर, मृत्युहीन, मृत्यु इಲ್ಲದ, जो कभी नहीं मरता, ಸಾಯಲಾರದಂತ ಅಥವಾ ನಾಶವಾಗಲಾರದಂತಕ್ಕೆ ಏನಂತ ಕರಿತೀವಿ? ಅಮರ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಹಸ್ತ ಅಂದರೆ ಹಾತ್, ಕೈಗಳು. ಸುಹಾನಿ, ಸುಂದರ್. ಧಾಮ್, घर, ಮನೆ. गूंजना, प्रतिध्वनि होना, प्रतिध्वनि ग्वल्लू. यहाँ पर शब्द युग्म जोड़ी ನುಡಿಗಳು. ಹರೆ ಭರೆ, ಫಲ್ ಫೂಲ್, ವನ ಉಪವನ್, ಸುಖ ಸಂಪತ್ತಿ, ಧನಧಾಮ್. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಜೋಡು ನುಡಿಗಳು ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ದ್ವಿರುಕ್ತಿ ಶಬ್ದ, शत कोटि कोटि. एक ही शब्द बार बार प्रयोग होने लगता है तो उसे द्विरुक्ति शब्द कहते हैं. तो इस तरह हम नए शब्दों को और शब्द युग्म और द्विरुक्ति के बारे में जानकारी हासिल किए बच्चों. तो अगले हम देखेंगे कविता, चलेंगे कविता के तरफ. तो कविता है मातृभूमि. इस कविता के कवि है भगवती चरण वर्मा. तो इस कविता के द्वारा कवि मातृभूमि की विशेषता का परिचय करते हुए छात्रों के मन में देश प्रेम का भाव जगाना चाहते हैं. ಈ ಕವಿತೆಯಿಂದ ಕವಿ ಭಗವತಿ ಚರಣ್ ವರ್ಮಾರವರು ವಿಶೇಷತೆಯನ್ನು, ಭಾರತದ ಮಾತೃಭೂಮಿಯ ವಿಶೇಷತೆಯನ್ನು ಪರಿಚಯಿಸುತ್ತಾ ಮಕ್ಕಳಿಗೆ ದೇಶ ಪ್ರೇಮದ ಕುರಿತು, ದೇಶ ಪ್ರೇಮದ ಒಂದು ಭಾವನೆಯನ್ನು ಜಾಗೃತಗೊಳಿಸಲು ಈ ಒಂದು ಕವಿತೆಯನ್ನು ಬಹಳಷ್ಟು ಸುಂದರವಾಗಿ ರಚನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. तो पहले मैं आपको गाकर दिखाऊंगी. मातृभू शत शत बार प्रणाम, अमरों की जननी तुमको शत शत बार प्रणाम. मातृभू शत शत बार प्रणाम, अमरों की जननी तुमको शत शत बार प्रणाम. मातृभू शत शत बार प्रणाम, तेरे उर में शाहिद गांधी बुद्ध और राम. मातृभू शत शत बार प्रणाम, मातृभू शत शत बार प्रणाम. हरे भरे हैं खेत सुहाने, फल फूलों से युत वन उपवन. तेरे अंदर भरा हुआ है खनिजों का कितना व्यापक धन. मुक्त हस्त तो बांट रही है सुख संपत्ति धन दान. मातृभू शत शत बार प्रणाम, अमरों की जननी तुमको शत शत बार प्रणाम. एक हाथ में न्याय पताका ज्ञान दीप, दूसरे हाथ में जग का रूप बदल दे हे माँ. कोटि कोटि हम आज साथ में गूंज उठे जय हिंद नाद से सकल नगर और ग्राम. मातृभू शत शत बार प्रणाम, अमरों की जननी तुमको शत शत बार प्रणाम. मातृभू शत शत बार प्रणाम, अमरों की जननी तुमको शत शत बार प्रणाम. शत शत बार प्रणाम. तो इस तरह हम गाकर अपने पद्य को देख लिए और उसके बाद हम एक एक चरण को देख लेंगे कि यहाँ पर पहला है मातृभू. मातृभू शत शत बार प्रणाम. तो बच्चों ಮಕ್ಕಳೇ, ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಕವಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮೊದಲಿಗೆ ಮಾತೃಭೂಮಿಗೆ ಶತ ಶತ, ಶತ ಶತ ಅಂದರೆ 100 ಸಲ ಪ್ರಣಾಮವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಮರೋಂ ಕಿ ಜನನಿ,
ಅಮರೋಂಕಿ ಅಮರನಿ ಶಾಶ್ವತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜನನಿ, ಶಾಶ್ವತ ಎಂದು ಸಾವಿರಲಾರದಂತಹ ಶಾಶ್ವತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಕ್ಕಳನ್ನ ಹುಟ್ಟಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜನ್ಮ ನೀಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ತಾಯಿ ಜನನಿ, ತುಮको शत शत बार प्रणाम। जैसे कि मातृभूमि आपको शत शत बार प्रणाम बोल रहे हैं कवि। तेरे ऊर में ಶಾಯಿತ್ ಗಾಂಧಿ, ನಿನ್ನ ಒಂದು ತೊಡೆಯ ಮೇಲೆ ನಿನ್ನ ಉದರದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಮಲಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಾಶ್ವತವಾಗಿ ಮಲಗಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಯಾರು? ಗಾಂಧಿ, ಬುದ್ಧ ಆರ್ ರಾಮ್, ಶಾಶ್ವತವಾಗಿ ಚಿರಂಜೀವಿಯಾಗಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಮಕ್ಕಳು ಯಾರು? ಗಾಂಧಿ, ಬುದ್ಧ, ರಾಮ, ಹೀಗೆ ಹಲವಾರು ಮಕ್ಕಳು ನಿನ್ನಲ್ಲಿ ಶಾಶ್ವತವಾಗಿ ಮಲಗಿದ್ದಾರೆ, ಅಮರರಾಗಿದ್ದಾರೆ। ಹೇ ಮಾತೃಭೂಮಿ, ನಿನಗೆ ಶತ ಶತ बार प्रणाम। और उसके बाद कवि बोलते हैं कि हरे भरे हैं खेत सुहाने, हरे भरे हैं खेत सुहाने, ಹಚ್ಚು ಹಸಿರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹೊಲಗಳು ಸುಂದರವಾಗಿವೆ। और फल फूलों से युक्त वन उपवन, ಹೂವು ಹಣ್ಣುಗಳಿಂದ ಎಲ್ಲ ವನ ಉಪವನಗಳೆಲ್ಲ ಯುಕ್ತಗೊಂಡಿವೆ, ಅದರಿಂದ ಕೂಡಿಕೊಂಡಿವೆ। ತೇರೆ ಅಂದರ್ ಭರಾ ಹುವಾ ಹೈ, ನಿನ್ನ ಒಂದು ಗರ್ಭದಲ್ಲಿ ಏನಿವೆ? ಖನಿಜೋಂ ಕಾ ಕಿತನಾ ವ್ಯಾಪಕ ಧನ್, ಖನಿಜವನ್ನು ತುಂಬಿಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಷ್ಟೊಂದು ವ್ಯಾಪಕವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಧನ ಸಂಪತ್ತು ನಿನ್ನಲ್ಲಿದೆ। ಮುಕ್ತ ಹಸ್ತತು ಬಾಂಟ ರಹಿ ಹೈ, ಅದನ್ನೆಲ್ಲ ನೀನೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದೀಯಾ? ಅದನ್ನೆಲ್ಲವನ್ನ ಮುಕ್ತ ಹಸ್ತದಿಂದ ಕೊಡ್ತಾ ಇದೀಯಾ। ಸುಖ ಸಂಪತ್ತಿ ಧನಧಾಮ್, ಸುಖ ಸಂಪತ್ತಿಯನ್ನ, ಧನಧಾಮನ್ನ, ಹಣವನ್ನ ನೀನೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದೀಯಾ? ಎಲ್ಲರಿಗೂ ಮುಕ್ತ ಹಸ್ತದಿಂದ ಕೊಡ್ತಾ ಇದೀಯಾ। तो तुम्हारे खेत सुहाने और सुंदर हरे भरे हैं, और वन उपवन तो फल फूलों से युक्त है, और तेरे अंदर खनिजों का बहुत ही व्यापक धन पड़ा हुआ है, और अब उसको तो आपने मुक्त हस्त से बांट रही है, और सुख संपत्ति को भी बांट रही है। इस तरह कवि भगवती चरण वर्मा जी मातृभूमि को शत शत बार प्रणाम करते हुए बोल रहे हैं। उसके साथ और एक हाथ में तुम्हारे मातृभूमि को बोल रहे हैं कि एक हाथ में न्याय पताका है। क्या है? न्याय पताका है। और ज्ञान दीप दूसरे हाथ में, एक हाथ में न्याय पताका है तो दूसरे हाथ में ಜ್ಞಾನ ದೀಪ है। तो ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ನ್ಯಾಯ ಪತಾಕೆ ಇದ್ರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಇನ್ನೊಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಏನಿದೆ? ಜ್ಞಾನ ದೀಪ ಇದೆ। ಜ್ಞಾನವನ್ನ ಹೆಚ್ಚಿಸ್ತಕ್ಕಂಥ, ಬೆಳಕನ್ನು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ದೀಪವಿದೆ। ಜಗ ಕಾ ರೂಪ ಬದಲ್ ದೇ ಹೇಮ, ಅವು ಎರಡೂಗಳನ್ನು, ನ್ಯಾಯ ಪತಾಕೆಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಮತ್ತು ಜ್ಞಾನದ ದೀಪವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಎರಡೂ ಕೈಗಳಿಂದ ಚಿಡಿ ಜಗತ್ತಿನ ರೂಪವನ್ನು ಬದಲಾಯಿಸು। ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಹಮ್ ಆಜ್ ಸಾಥ್ ಮೇ, ನಿನ್ನೊಂದಿಗೆ ನಾವು ಕೋಟಿ ಕೋಟಿಯಾಗಿ ಏನಿದ್ದೀವಿ, ಜನರೆಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಇದ್ದೀವಿ ಅದನ್ನು ಮಾತೃಭೂಮಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಗೂಂಜ ಉಟೆ ಜಯ ಹಿಂದ್ ನಾದಸೆ, ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ? ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ಜಯಕಾರ ಹಾಕ್ತೀವಿ, ನಿಮ್ಮ ಹೆಸರನ್ನು ಜಯಕಾರ ಹಾಕ್ತೀವಿ, ಜಯ ಹಿಂದ್ ನಾದವನ್ನು ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ। ಸಕಲ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಸಕಲ ನಗರ ಅವರ ಗ್ರಾಮ, ಸಕಲ ನಗರ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ನಗರ ಮತ್ತು ಗ್ರಾಮಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಜಯಕಾರವನ್ನು ಕೂಗುತ್ತೀವಿ। ಮಾತೃಭೂ ಶತ ಶತ बार प्रणाम। इस तरह कवि भगवती चरण वर्मा जी बोल रहे हैं कि हे माँ, अपने न्याय एक हाथ में जो न्याय पताका रखे हो और दूसरे हाथ में ज्ञान दीप को लेकर खड़ी हो, तो उन दोनों को लेकर पूरे जग का रूप बदल दो। और आपके साथ हम कोटि कोटि लोग हैं, और उसके साथ हम
जय हिंद का नाद भी गूंज उठाते हैं और कहाँ पर सकल नगर ग्राम में जय हिंद का नाद करेंगे। तो इस तरह मातृभूमि पद्य में मातृभूमि को कवि शत शत बार प्रणाम करते हुए मातृभूमि का या हमारे इस जन्म स्थान का वर्णन कर रहे हैं। तो अभी तक हमने मातृभूमि कविता के कवि के बारे में और उसके वर्णन करते हुए जो कवि देश प्रेम के बारे में अपने कविता लिखे थे, तो उसके बारे में हम अभी तक चर्चा किए। तो धन्यवाद बच्चों। तो अभी तक मेरे इस वीडियो को आप बहुत अच्छी तरह से सुने हैं, तो धन्यवाद। स्टडी विद टीचर चैनल और सब्सक्राइब करना है, इस चैनल को लाइक करना है और शेयर भी करना है। थैंक यू।